Welcome, dear students, JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about chapter number 13, Agriculture Marketing. In today's lecture, we are going to start our new chapter, chapter number 14, Preservation, part first. Preservation means storage of food material in long period of time is known as preservation. Preservation म्हणजे काय तर विशिष्ट काळासाठी त्या ठिकाणी अन्न पदार्थ साठवून ठेवून त्याला आपण प्रिझर्वेशन असं म्हणतो. तर आजच्या ह्या चॅप्टर मध्ये आपण प्रिझर्वेशन संबंधित जे काही लॉज आहेत ते लॉज या ठिकाणी पाहणार आहे. त्याचबरोबर प्रिझर्वेशन किंवा अन्नाची प्रिझर्वेशन मध्ये होणारी अन्नाची जी नासाडी आहे किंवा अन्नाचं जे डिटोरिएशन आहे ते डिटोरिएशन आपण आजच्या लेक्चर मध्ये कुठल्या कारणांमुळे होतं हे पाहणार आहे. फर्स्ट, फूड लॉज अँड रेग्युलेशन्स. यामध्ये आता सगळे जे लॉज आहेत पदार्थ साठवणुकीसाठी जी नियमावली बनवलेली आहे गव्हर्नमेंट, ती नियमावली कधी झाली आणि त्या नियमाचे इयर्स या ठिकाणी आपण पाहणार आहे. Various acts and orders for food safety in India are in which Preservation of Food Adulteration Act 1954. त्यामधला जे वेगवेगळे ऍक्ट आणि ऑर्डर्स त्या ठिकाणी तयार केल्या गेल्या त्यामध्ये पहिला आहे प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन. त्यामध्ये फूड मध्ये अडल्ट्रेशन होऊ नये म्हणून जो ऍक्ट केला गेला तो 1954 ला केला. देन फूड प्रोडक्ट्स ऑर्डर 1955. फूड प्रोडक्ट्स ऑर्डर 1955 ला त्या ठिकाणी तयार करण्यात आली. देन मीट प्रोडक्ट्स ऑर्डर 1973. मीट प्रोडक्ट ऑर्डर 1973. देन मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स ऑर्डर 1992. म्हणजे दूध आणि दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्यांच्यासाठी काही नियमावली 1992 ला त्या ठिकाणी तयार केली गेली. देन एडिबल ऑइल पॅकेजिंग रेग्युलेशन ऑर्डर 1998. जे खाद्यतेल पॅकिंग करण्यासाठीच्या ज्या ऑर्डर आहेत ती ऑर्डर 1998 ला त्या ठिकाणी तयार केली गेली. देन स्टँडर्ड ऑफ वेट्स अँड मेजर ऍक्ट अँड रूल्स 1956. त्या ठिकाणी वजन जे असतं पदार्थांचं पॅकेजिंग मधलं त्याचं स्टँडर्डायझेशन करण्यासाठी जे काही रूल्स केले गेले ते 1956 ला त्या ठिकाणी केले आहेत. देन इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट 1955. इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट 1955. दिस वेअर गव्हर्निंग फूड प्रोडक्ट्स रेग्युलेशन. आता हे जे ऍक्ट्स आहेत हे काय आहेत? गव्हर्निंग फूड प्रोडक्ट्स रेग्युलेशन म्हणजे फूडचं पॅकेजिंग पासनं त्याचं जे अडल्ट्रेशन्स आहेत ते त्या ठिकाणी मेंटेन ठेवण्याचं काम हे ऍक्ट करतात. परीक्षेच्या दृष्टीने ज्या स्पर्धा परीक्षा आहेत एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये हे अडल्ट्रेशनचे किंवा जे फूड लॉज अँड रेग्युलेशन ऍक्ट वरती या ठिकाणी प्रश्न विचारले त्याचे इयर्स विचारले जातात. देन ह्या चॅप्टरच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्वाचा जो ऍक्ट आहे द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट FSSA. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट FSA हा जो ऍक्ट आहे तो ऑगस्ट 2006 ला याची निर्मिती झाली. द FCI is an independent statutory authority with its headquarter in New Delhi. त्यालाच आपण FCI असं म्हणतो. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. इंडिपेंडंट स्टॅच्युटरी अथॉरिटी
त्याचं हेडक्वार्टर न्यू दिल्ली येथे आहे, नवी दिल्ली येथे आहे. देन ऍडमिनिस्टर्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तर हा जो ऍक्ट आहे किंवा याचं जे हेडक्वार्टर आहे ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंडर त्या ठिकाणी त्याचं कामकाज चालतं. देन ऑपरेट्स थ्रू 4 रिजनल ऑफिसेस इन न्यू दिल्ली, कोलकाता, मुंबई अँड चेन्नई. तर याचे 4 रिजनल ऑफिसेस आहेत. किती आहेत? 4 रिजनल ऑफिसेस. तर न्यू दिल्ली, कोलकाता, मुंबई अँड चेन्नई या ठिकाणी त्याचे रिजनल ऑफिस आहे. आणि फॉर 4 सब रिजनल ऑफिसेस, त्याचबरोबर काही दुय्यम त्याची कार्यालय आहेत. त्यामध्ये लखनौ, चंदीगड, गुवाहाटी अँड कोचीन या ठिकाणी FCI चे काही रिजनल सब रिजनल ऑफिसेस आहेत. देन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ FCI. याचं जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवा. चेअरपर्सन ऑफ FCI या ठिकाणी तो जो अध्यक्ष आहे तो या ठिकाणी आहे. देन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ FCI, त्याच्या अंडर 2 डिपार्टमेंट चालतात. स्टेट फूड अथॉरिटी, फूड सेफ्टी कमिशनर. फूड सेफ्टी कमिशनर या ठिकाणी असतो. देन सेंट्रल फूड अथॉरिटी एक ऑफिस त्याच्यामध्ये आहे. आता कमिशनरच्या अंडर त्या ठिकाणी रेग्युलेशन अथॉरिटी अँड लायसनिंग अथॉरिटी हे 2 डिपार्टमेंट चालतात. रेग्युलेशन अथॉरिटी मध्ये सिटी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, टाउन पंचायत, ग्रामपंचायत हे याच्यामध्ये रेग्युलेशन अथॉरिटी मध्ये काम करतात. देन लायसनिंग अथॉरिटी म्हणजे लायसन प्रोव्हाइड करते, त्यामध्ये डेसिग्नेटेड ऑफिसर्स अँड फूड सेफ्टी ऑफिसर्स त्याच्यामध्ये असतात. देन सेंट्रल फूड अथॉरिटी च्या अंडर त्या ठिकाणी FCI चं हेडक्वार्टर मध्ये काम चालतं. देन रिजनल अँड झोनल ऑफिसेस जे आपण मागच्या स्लाइड मध्ये ते पाहिले. देन ऍडमिनिस्ट्रेशन ऍट स्टेट लेवल म्हणजे राज्याच्या लेवलला त्या ठिकाणी कशा पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेशन चालतं, त्यामध्ये फूड सेफ्टी जो कमिशनर आहे तो कमिशनर त्या ठिकाणी जी वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यामध्ये तो त्या ठिकाणी लक्ष देत असतो. त्यामध्ये डेसिग्नेटेड ऑफिसर्स त्याच्याकडे त्या ठिकाणी असतात. देन रेफरल लॅबोरेटरीज, ऍक्रिडिटेड लॅबोरेटरीज अँड फूड अनालिस्ट याच्यावरती तो नियंत्रण ठेवतो. देन फूड सेफ्टी ऑफिसर्स या ठिकाणी ते काम पाहण्याचं काय करतो. देन ऍडजस्टिकेटिंग ऑफिसर, त्यामध्ये फूड सेफ्टी, अपॅलेंट ट्रिब्युनल, स्पेशल कोर्ट्स जे काही कोर्ट कचेरींची जी कामं आहेत ते ऍडजस्टिकेटिंग ऑफिसर्स त्या ठिकाणी पाहतात. जे काही कंपन्या असतील त्यांच्या विरोधात काही कारवाई करायची असेल ते सगळं फूड सेफ्टी अपॅलेंट ट्रिब्युनलच्या अंडर त्या ठिकाणी ते काम चालतं. स्पेशल कोर्ट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. अशी कामं त्या ठिकाणी फूड सेफ्टी कमिशनरच्या अंडर स्टेट लेवलला चालतं. देन फूड सेफ्टी स्टँडर्ड्स रेग्युलेशन्स, त्यामध्ये FCI इट encourages self regulation by food business operators. या ठिकाणी काही नियमावली केलेली आहे. FCI has to perform following regulations, act and orders. तर FCI ने त्या ठिकाणी वेळोवेळी त्या ठिकाणी काही नियम बनवलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट लायसनिंग अँड रेग्युलेशन ऑफ फूड बिझनेस, लायसन देण्याचं काम केलं जातं फूड बिझनेस मध्ये. रेग्युलेशन 2011 त्या ठिकाणी त्याची नियमावली बनवलेली आहे. देन फूड प्रोडक्ट स्टँडर्ड्स अँड फूड ऍडिटिव्ह, फूड प्रोडक्ट्सचे स्टँडर्ड्स त्या ठिकाणी तयार केले जातात. देन फूड ऍडिटिव्ह, अन्नधान्यामध्ये त्या ठिकाणी काही ऍडिटिव्हचं मिक्सिंग केलं जातं त्यासाठी 2011 नियम बनवले आहेत. देन प्रोडक्शन अँड रिस्ट्रिक्शन ऑन सेल्स रेग्युलेशन्स 2011. तर प्रोडक्शन आणि सेलवर ते रिस्ट्रिक्शन देण्याचा जो कायदा आहे तो 2011 तयार केला. देन फूड प्रोडक्ट स्टँडर्ड्स अँड फूड ऍडिटिव्ह 2011 या ठिकाणी आपण तो पाहिलेला आहे. देन कॉन्टॅमिनंट्स, टॉक्झिन्स अँड रेसिड्यू
regulations 2011. तर कॉन्टॅमिनंट्स, टॉक्झिन्स अँड रेसिड्यू जे अन्न पदार्थांमध्ये असतात त्याच्याबद्दल पण त्या ठिकाणी कायदे केलेले आहेत. देन लॅबोरेटरी अँड सॅम्पलिंग अनालिसिस रेग्युलेशन्स 2011. 2011 मध्येच त्या ठिकाणी लॅबोरेटरी अँड सॅम्पलिंग अनालिसिस रेग्युलेशन ऍक्ट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी फूड सेफ्टी स्टँडर्ड रेग्युलेशन ऍक्ट फॉर बिझनेस फूड बिझनेस ऑपरेटर्स यांच्यासाठी तयार केलेले. देन नेक्स्ट पॉइंट इज प्रिन्सिपल ऑफ प्रिझर्वेशन. आता साठवणुकीचे काही त्या ठिकाणी तत्व आहेत, ती तत्वांचं त्या ठिकाणी पालन करावं लागतं किंवा त्या ठिकाणी तेवढी काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये फर्स्ट, प्रिव्हेंट और डिले ऑफ मायक्रोबायल डिकम्पोजिशन. त्यामध्ये प्रिव्हेंट अँड डिले ऑफ मायक्रोबायल डिकम्पोजिशन म्हणजे जे काही सूक्ष्म जीवजंतू आहेत मायक्रोबायल, तर त्यांचं त्या ठिकाणी फूडवरती अटॅक होऊ नये किंवा त्यांना ते लांब ठेवण्यात यावं. फूड मटेरियल मध्ये त्यांची एंट्री होऊ द्यायची नाही, त्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन केलं पाहिजे. फर्स्ट, बाय कीपिंग आउट मायक्रो ऑर्गॅनिझम बाय सॅनिटरी हँडलिंग असेप्सिस. त्याला आपण काही सॅनिटरी हँडलिंगच्या मार्फत त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम दूर ठेवतो अन्न पदार्थांपासून. त्यामध्ये कीपिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आउट फ्रॉम एंटरिंग इनटू फूड इज कॉल्ड असेप्सिस. हे महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये रिकाम्या जागेमध्ये हे नेहमी विचारतात. कीपिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आउट फ्रॉम एंटरिंग इनटू फूड इज कॉल्ड असेप्सिस. असेप्सिस कशाला म्हणायचं, तर मायक्रो ऑर्गॅनिझम आपण लांब ठेवायचे एंटरिंग इनटू फूड, फूड मध्ये त्यांची एंट्री झाली नाही पाहिजे. इट इन्क्लूड्स द यूज ऑफ क्लीन व्हेसल्स, instruments, maintain hygienic condition during preservation. तर यामध्ये आपण काय करायचं आहे, तर जे व्हेसल्स आहेत, जी काही भांडी वगैरे आपण वापरतो अन्न पदार्थ तयार करताना किंवा त्यांची साठवणूक करताना काही इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो, तर ते हायजेनिक कंडिशनला त्या ठिकाणी ते ठेवायचे आहेत ड्युरिंग प्रिझर्वेशन. साठवणुकीच्या दरम्यान ते पूर्णपणे सॅनिटाईज करून घ्यायचे, हायजीन त्या ठिकाणी ते करून घ्यायचे आहे, जेणेकरून कुठलाही मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रिझर्वेशन मध्ये पदार्थांमध्ये जाणार नाही. देन सेकंड, मायक्रोबायल डिकम्पोजिशनच्या याच्यामध्ये रिमूव्हल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दुसऱ्या मेथड मध्ये आपण डायरेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम रिमूव्ह करतो. रिमूव्हल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रॉम द फूड can be achieved by filtering the products by using bacteria proof filter paper. Removal of microorganism from food can be achieved by filtering the product by using bacteria proof filter paper. बॅक्टेरियाचं त्या ठिकाणी एंट्री होणार नाही, त्यासाठी काही फिल्टर पेपरचा वापर केला जातो. देन rinsing raw food with portable water remove most of the soil organisms on the surface of the fruit and vegetables. आता ज्या फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपल्याला प्रिझर्वेशन करायचं आहे, तर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत पाण्यामध्ये. त्यामध्ये हॉट वॉटर असेल किंवा कोल्ड वॉटर, त्यामध्ये त्या ठिकाणी ते वॉश आउट करून घ्यायचे, जेणेकरून कुठलेही सॉइल मातीमधला मायक्रो ऑर्गॅनिझम त्या फ्रुट्सला वगैरे चिटकून येणार. Then trimming away the spoiled portion of food may help to reduce contamination. त्याचबरोबर काही फूड मटेरियल फ्रुट्सला वगैरे त्या ठिकाणी डॅमेज केलेला असतो मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी किंवा इन्सेक्ट, तर तो पोर्शन त्या ठिकाणी कट करून टाकायचा आणि तो त्या ठिकाणी रिमूव्ह करायचा. त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी त्या फूड मटेरियल मधनं निघून जाते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी रिमूव्हल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स या ठिकाणी फूड प्रिझर्वेशन मध्ये आपण करणं गरजेचं आहे. देन हँडलिंग द ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यानंतर जे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ फूड मध्ये होत असते ती त्या ठिकाणी आपण स्टॉप करायची आहे. लो टेम्परेचर डिक्रीज द ग्रोथ रेट अँड मल्टिप्लिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम.
त्या ठिकाणी कमी तापमानाला त्या ठिकाणी प्रिझर्वेशन फूड क्रॉपचं फूडचं करायचं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमचं ग्रोथ ऑटोमॅटिकली मल्टिप्लिकेशन त्यांचं थांबतं. जसं की आपण फ्रीज मध्ये अन्न पदार्थ ठेवतो, तिथं काय असतं तर टेम्परेचर लो त्या ठिकाणी असतं, त्यामुळेच मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ त्या ठिकाणी होत नाही आणि अन्न पदार्थ आपलं आपण लॉंग पिरियड साठी स्टोअर करू शकतो. देन फूड प्रोडक्ट्स कॅन बी ड्राईड अंडर सनहीट. त्याचबरोबर काही जे फूड प्रोडक्ट्स आहेत जे आपण सुकवलेल्या अवस्थेमध्ये ठेवतो, असे त्या ठिकाणी आपण सूर्यप्रकाशामध्ये ते वाळवून घेतो. देन यूज केमिकल प्रिझर्वेटिव्ह, फॉर एक्झाम्पल सायट्रिक ऍसिड. काही ठिकाणी आपण केमिकल प्रिझर्वेटिव्ह त्या ठिकाणी वापरतो, फॉर एक्झाम्पल सायट्रिक ऍसिड. देन रेफ्रिजरेशन अँड फ्रीजिंग स्लो डाऊन और स्टॉप मायक्रोबायल ग्रोथ. त्याचबरोबर जे काही मायक्रोबायल ग्रोथ आहे ती आपण रेफ्रिजरेशन मध्ये त्या ठिकाणी स्लो डाऊन करतो. देन इव्हॅक्युएशन ऑफ फूड पॅक स्टॉप द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यानंतर जे फूड पॅक आहेत ते त्या ठिकाणी इव्हॅक्युएशन आपण करतो, त्या ठिकाणी ते मोकळे करून घेतो जेणेकरून मायक्रो ऑर्गॅनिझम्स तर त्याच्यामध्ये असतील तर ते त्या ठिकाणी आपण रिमूव्ह करू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हँडलिंग द ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आपण प्रिझर्वेशन मध्ये त्याचं प्रिन्सिपल आहे. देन किलिंग मायक्रो ऑर्गॅनिझम बाय हीट. यामध्ये आपण चौथा मुद्दा पाहतोय प्रिन्सिपल्स ऑफ प्रिझर्वेशन मधला, प्रिव्हेंट और डिले ऑफ मायक्रोबायल डिकम्पोजिशन. यामध्ये डिले किंवा प्रिव्हेंट करायचं आहे. यामध्ये चौथा मुद्दा किलिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय हीट. उष्णतेचा वापर करून आपण मायक्रो ऑर्गॅनिझम किल करू शकतो. ऍप्लिकेशन ऑफ पाश्चरायझेशन ऑफ माइल्ड हीटिंग अँड स्टरलायझेशन रिड्यूस द मायक्रो ऑर्गॅनिझम बाय किलिंग मोस्ट ऑफ देम. या ठिकाणी माइल्ड हीटिंग करायचं आहे, स्टरलायझेशन करायचं आहे जे काही फूड प्रोडक्ट्स आहेत त्याचं, त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी किल होतात, मरतात. देन इम्प्रूव्ड पॅकेजिंग, एअर टाईट सील्ड कंटेनर्स, मायक्रोबायल स्पॉइलेज इज कंट्रोल. त्यानंतर काही प्रोडक्ट साठी आपण एअर टाईट कंटेनर्सचा वापर करतो, बॉटलिंग त्या ठिकाणी करतो आणि त्या एअर टाईट करतो. त्यामुळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची ग्रोथ त्या ठिकाणी होत नाही आणि अन्न पदार्थ त्या ठिकाणी आपण जास्त काळ साठवून ठेवू शकतो. देन सेकंड प्रिन्सिपल इज प्रिव्हेन्शन और डिले सेल्फ डिकम्पोजिशन ऑफ द फूड. त्यामध्ये काय करायचंय, प्रिव्हेन्शन और डिले सेल्फ डिकम्पोजिशन. त्या ठिकाणी अन्न पदार्थांमध्ये काय होतं तर आतल्या आत त्यांच्यामध्ये काही एन्झाइम्स तयार होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं डिकम्पोजिशन होत असतं. त्यामध्ये ते कंट्रोल करण्यासाठी बाय डिस्ट्रक्शन और इनएक्टिवेशन ऑफ एन्झाइम्स. पहिली त्याच्यामध्ये मेथड आहे डिस्ट्रक्शन और इनएक्टिवेशन ऑफ एन्झाइम. एन्झाइमचं डिएक्टिवेशन, डिस्ट्रक्शन करायचं आणि इनएक्टिवेशन करायचं. फॉर दिस पर्पज ब्लँचिंग ऑफ द प्रोडक्ट दॅट इज फ्रूट अँड व्हेजिटेबल इन बॉइलिंग वॉटर इनएक्टिवेट्स द एन्झाइम. त्यामध्ये काही फूड प्रोडक्ट्स आपण बॉइलिंग वॉटरमध्ये, उकळत्या पाण्यामध्ये ते ठेवतो आणि नंतर काही काळाने ते काढून त्याची साठवणूक करतो. इट इज इम्पॉर्टंट प्री-ट्रीटमेंट फॉर फ्रीजिंग अँड डिहायड्रेशन. आता ही जी महत्वाची त्या ठिकाणी प्रोसेस आहे ब्लँचिंग. फॉर फ्रीजिंग अँड डिहायड्रेशन करण्याच्या अगोदर ब्लँचिंग केलं जातं. देन बाय डिस्ट्रक्शन और डिले ऑफ प्युअरली केमिकल रिएक्शन. त्यामध्ये अन्न पदार्थांमध्ये काही केमिकल रिएक्शन होतात त्या ठिकाणी थांबवायच्या. इन दिस मेथड chemical reaction responsible for spoilage are checked by preventing oxidation reaction and with the help of antioxidant. त्या ठिकाणी काय करायचं आहे, ज्या काही केमिकल रिएक्शन होतात अन्न पदार्थांमध्ये त्यामध्ये त्या प्रिव्हेंट करायच्या, ऑक्सिडेशन रिएक्शन त्या ठिकाणी प्रिव्हेंट करायच्या विथ द हेल्प ऑफ अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंटचा वापर करून त्या ठिकाणी ते थांबवायचे आहे. मग त्यामध्ये fumes or solution of sulfur is commonly used for this purpose. यामध्ये
सल्फरच्या काही फ्युम्स म्हणजे वाफा किंवा सोल्युशन लिक्विड फॉर्म मध्ये त्या ठिकाणी ते सल्फर वापरलं जातं. त्यामुळे केमिकल रिएक्शन्स त्या ठिकाणी आपल्याला स्टॉप करतायत किंवा प्रिव्हेंट करतायत. देन लास्ट पॉइंट ऑफ प्रिन्सिपल ऑफ प्रिझर्वेशन मधला प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज कॉज्ड बाय इन्सेक्ट, रोडेंट अँड मेकॅनिकल कॉजेस. यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज कॉज्ड बाय इन्सेक्ट अँड मेकॅनिकल कॉजेस, त्या ठिकाणी काही इन्सेक्ट किंवा रोडेंट म्हणजे उंदीर वगैरे त्या ठिकाणी डॅमेज करतात. ते कंट्रोल करण्यासाठी केअरफुल हँडलिंग, प्रॉपर पॅकेजिंग विल चेक द मेकॅनिकल डॅमेज ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. त्या ठिकाणी काळजीपूर्वक आपण ते पदार्थ हाताळायचे आहेत, प्रॉपर पॅकेजिंग करायचं आहे आणि त्यामुळे ते मेकॅनिकल डॅमेज होतात. म्हणजे ट्रान्सपोर्ट मध्ये पॅकेट्स फुटतात किंवा इकडून तिकडं एका गोडाऊनमध्ये दुसऱ्या गोडाऊनमध्ये नेताना त्या ठिकाणी काही बॉक्सेस डॅमेज होतात. ते होऊ नये म्हणून आपण केअरफुल हँडलिंग ते करायचं आहे, काळजीपूर्वक त्याची हाताळणी करायची आहे, प्रॉपर पॅकेजिंग करायचं आहे जेणेकरून ते पॅकेट्स फुटणार नाहीत किंवा त्याचं डॅमेज होणार नाही. देन सॅनिटरी स्टोरेज मेजर्स with moisture and temperature control protect the food from damage caused by insect and rodents. त्यानंतर सॅनिटरी स्टोरेज मेजर्स त्या ठिकाणी वापरायचे आहेत. मॉइश्चर अँड टेम्परेचर कंट्रोल त्या स्टोरेज कंडिशन मध्ये ठेवायचा आहे. त्यामध्ये कोल्ड स्टोरेजचा त्या ठिकाणी वापर केला जातो. देन प्रोटेक्ट द फूड फ्रॉम डॅमेज कॉज्ड बाय इन्सेक्ट अँड रोडेंट्स. काही इन्सेक्ट्स असतात ते फूड प्रॉडक्ट्स वरती अटॅक करतात. रोडेंट आहेत उंदीर सुद्धा ते कुरतडून त्या ठिकाणी स्पॉइल करतात फूड मटेरियल. तर ते त्या ठिकाणी ज्या काही मेजर्स आहेत सॅनिटरी स्टोरेज मेजर्स त्या ठिकाणी वापरायचे आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आजच्या लेक्चर मध्ये सुरुवातीला फूड प्रिझर्वेशन चे रूल्स ऍक्ट त्याचे लॉज पाहिलेले आहेत. FCI चं काम काय आहे, वर्क ऑफ FCI त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याचं जे स्टेट लेवलला किंवा सेंट्रल लेवलला जी बॉडी आहे त्यांचं वर्क काय आहे ते आपण पाहिले. त्याचबरोबर प्रिन्सिपल्स ऑफ प्रिझर्वेशन त्यामध्ये आपण 3 प्रिन्सिपल आहेत. प्रिव्हेन्शन ऑर डिले ऑफ मायक्रोबायल डिकम्पोजिशन, then prevention or delay self decomposition of the food, then prevention of damage caused by insect, rodent and mechanical causes. हे 3 प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेले आहेत. तर यामध्ये हा आपला शेवटचा जो चॅप्टर आहे 14 नंबर प्रिझर्वेशन, त्याला आपण साठवणूक असं म्हणतो. तर आजचं ते आपलं पहिलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.